नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 29. विज्ञानाच्या प्रगतीमुळं जग लहान झालं आहे, पण माणसापासून माणूस दुरावत चालला आहे. वाढती आर्थिक विषमता, सत्ता आणि पैशाच्या मुजोरीनं केलेले अन्याय, शासनाची उदासीनता अशा अनेक कारणांनी समाजातले दुर्बल वर्ग भरडले जात आहेत. भरीसभर म्हणून भूकंप, त्सुनामी आणि विशेष करून अनावृष्टी, अकाली वृष्टी आणि कधी अतिवृष्टी अशा विपत्तीमुळं सामान्य माणूस, खास करून शेतकरी वर्ग हताश झाला आहे. त्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण बघून मन विषण्ण होतं. आपण सुस्थितीत असलेल्या सगळ्यांनीच या आपल्या बांधवांच्या, जे आपले खरे अन्नदाते आहेत, अशांच्या दुःखाचा भार हे आपलंच दुःख आहे असं समजून हलका करायला नको का? त्यासाठी फार काही करावं लागत नाही. आपला थोडासा वेळ आणि उत्पन्नाचा अल्प हिस्सा खर्च करून त्या अभागी माणसांचं दुःख हलकं केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे कृतज्ञताभाव पाहून होणारा आनंद हा वर्णनातीत असतो. अशाच प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना, रुग्णाला, अनाथालयाला किंवा वृद्धाश्रमांना आपण मदत करू शकतो. यात आणखी एक फायदा होतो तो असा की इतरांची प्रचंड दुःख पाहून आपल्या तथाकथित समस्या किती क्षुल्लक असतात आणि आपण किती सुदैवी आहोत याची आपल्याला जाणीव होते. नेहमी दिलं गेलेलं एक उदाहरण मननीय आहे. मला माझे फाटके जोडे बदलायची ऐपत नाही म्हणून मी दुःखी होतो, पण जेव्हा मी पाहिलं की दुसरा एक माणूस जोड्याशिवाय तापलेल्या धुळीतून अनवाणी चालतो आहे आणि त्याहून एका वेगळ्या माणसाला पायच नाहीत, तेव्हा मला उमगलं की मी किती सुदैवी आहे. असा विचार केला की माझे दुःख जवा पाडे, इतरांचे पर्वता एवढे हे मनोमन पटतं. दुःखाचं निरसन करायला यापेक्षा दुसरा चांगला उपाय सापडेल काय? अर्थात नाही. यानंतर आपण योगाभ्यासाबद्दल विचार करणार आहोत. इतका वेळ आपण सुखदुःखांच्या बद्दलचा विचार करत होतो. योगाभ्यास अर्थात ध्यानयोग. संपूर्ण विश्वात योग या शब्दाची भारतीय संस्कृतीशी जोडगाठ घातली जाते. गेल्या सुमारे 100-125 वर्षात अनेक देशांमध्ये केलेल्या संशोधनातून प्राणायाम आणि ध्यान यांच्यामुळं होणारे शारीरिक आणि मानसिक सुपरिणाम सर्वमान्य झालेले आहेत. पाश्चात्य देशात शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्यासाठी आणि व्याधींवर उपचार यासाठी योगाचा अधिकाधिक उपयोग होत असला तरी भारतीय संस्कृतीत योग हा मुख्यतः आत्मोन्नतीसाठी सांगितला आहे. योगाच्या बहुतेक प्रक्रिया पतंजली मुनींनी लिहिलेल्या पातंजल योगसूत्रांच्यावर आधारलेल्या असतात. योगाचा उद्देश योग हा चित्तवृत्तीनिरोध असा सांगितलेला आहे. याचा अर्थ श्री स्वामी विवेकानंदांनी लावल्याप्रमाणे योगा इज रिस्ट्रेनिंग द माइंड फ्रॉम टेकिंग व्हेरियस फॉर्म्स. म्हणजे योग म्हणजे मनाचे व्यापार आवरून धरणे, अर्थात मनोनिग्रह करणे असा होतो. पातंजल योग हा अष्टांग योग म्हणूनही ओळखला जातो. त्याची पहिली 4 अंग ही शरीराची योगसिद्धीसाठी तयारी करून घेण्यासाठी आहेत आणि नंतरची 4 अंग ही मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साधून शेवटी समाधी गाठण्यासाठी आहेत. अष्टांग योगाची पहिली 4 अंग पुढील प्रमाणे आहेत. यम म्हणजे आवरून धरणे, यात अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे इत्यादी गोष्टी येतात. नियम ज्याच्यात नित्य करायच्या अनेक गोष्टी येतात, जसं की शरीरशुद्धी,
तप, अध्ययन इत्यादी. आसन, ज्याच्यात सर्व तऱ्हेची योगासनं येतात. प्राणायाम, यामध्ये आपल्या श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवण्यावर भर असतो. यानंतरची 4 अंग ही मुख्यतः मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत. ती म्हणजे प्रत्याहार, याचा अर्थ स्वतःच्या अंतरंगाची जाणीव करून घेणं. धारणा, याचा अर्थ मन एकाग्र करणं. ध्यान म्हणजे विशिष्ट प्रतीकावर मन केंद्रित करणं. आणि समाधी, यात ईश्वराशी एकरूप होऊन अत्युच्च आनंद अनुभवला जातो. एकूणच ही प्रतिक्रिया आणि प्रक्रिया दीर्घ आणि कठीण आहे. योगाचे हठयोगासारखे आणखी प्रकार याहून कष्टदायक असतात. ज्ञानेश्वरीतही श्री माऊलींनी 6व्या अध्यायाच्या निरूपणात आपल्या नाथ संप्रदायाला अनुसरून योगी कुंडलिनी कशी कष्टपूर्वक जागृत करतो आणि त्यानंतर ती कुंडलिनी त्याचं मांस आणि मेद कशी खाऊन टाकते याचं सुरस वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्ती.